योजना निराकरण शिबिर व दिव्यांग महिला सन्मान सोहळा संपन्न। दिनांक 10 मार्च रोजी श्रीरामपूर तहसील कार्यालय श्रीरामपूर, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अहिल्यानगर, अपंग सामाजिक विकास संस्था, आसाम दिव्यांग संघटना महाराष्ट्र, मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते। दिव्यांग शासकीय योजना निराकरण शिबिर व दिव्यांग महिला सन्मान सोहळा कार्यक्रमास श्रीरामपूर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, बीबी गोसावी, महसूल नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे, निरीक्षण अधिकारी राजेंद्र वागचौरे, नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, संजय गांधी निराधार शाखा यांची उपस्थिती होती। यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान श्रीरामपूर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। सन्मानाच्या मानकरी महिला सौ साधना चुडीवाल, सीमा जाधव, सौ सारिका कांबळे, मूकबधिर प्रवर्गातील स्वप्नाली जाधव या महिलांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र शाखा नाशिक यांच्या वतीनं संजय साळवे, श्रीरामपूर तालुका दिव्यांग नोडल अधिकारी संस्थापक अपंग सामाजिक विकास संस्था यांनी 2024 लोकसभा विधानसभा मध्ये दिव्यांग मतदार जनजागृती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन दिव्यांगांचं मतदान 85 ते 90% पार पाडण्यामध्ये मोलाचं योगदान दिले। त्याबद्दल नोडल अधिकारी कार्य गौरव सन्मानानं स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी मिलिंद कुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दिव्यांगांमुळे आमच्यासारख्या अधिकाऱ्याला देखील ऊर्जा मिळते, तुमच्या कार्यालय आणि कर्तृत्वाला सलाम अशा शब्दात गौरवोद्गार काढले। या शिबिराप्रसंगी दिव्यांगांच्या योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थींचे अनेक प्रश्न, शासकीय योजनांची अडीअडचणी निराकरण करण्यात आलं। कार्यक्रमास पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभागाचे रज्जाक बागवान, वनराज झालटे, SU पुजारी, निर्मला नाईक, इतर कर्मचाऱ्यांचे दिव्यांगांना मोलाचं योगदान लाभले। यावेळी ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहळ, भाऊसाहेब त्रिभुवन, संजय वाहुळ, इनायत अत्तार, सामाजिक कार्यकर्त्यांचं योगदान लाभले।